28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अक्षय पाटील शिसोदे व परिवाराच्या वतीने 30 वर्षांपासून दिंडीच्या सेवेची परंपरा कायम। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पैठण येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या जलसमाधी षष्ठी महोत्सवाची सुरुवात 5 मार्च पासून सुरू झाली असून दिनांक 9 मार्च ते 11 मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी व दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत महंत आणि वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पैठणची वाट धरली आहे। आज दिनांक 7 शनिवारी रोजी श्री दत्त नवनाथ देवस्थान यांची पायी दिंडी नाकेफळ येथील अक्षय पाटील शिसोदे व आशिष भैया शिसोदे यांच्या निवासस्थानी पोहोचली। या दिंडीची जेवणाची व्यवस्था गेली 30 वर्षापासून अखंडितपणे शिसोदे परिवाराच्या वतीने करण्यात येते। यावेळी दिंडीतील महाराज व भक्ताचे दर्शन व स्वागत शिसोदे परिवाराच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले। हभप गणपत महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त नवनाथ देवस्थान खंडागळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली। दिंडीत पुंडलिक महाराज कोकाटे, चोपदार राजेंद्र पोलगर, संजय कोकाटे, भास्कर दगू, जगन्नाथ चतुर यासह 150 महिला पुरुष सामील आहेत। यानंतर दिंडी पुढच्या प्रवासाला निघाली आहे। यावेळी अमेरिकाहून नुकतेच आलेले तारक अक्षय शिसोदे, अण्णा शेवाळे, सुरेश जगधने, मनीष कचरू आव्हाड, जुबेर शेख यांनी परिश्रम घेतले। पैठण तालुका रिपोर्टर मनीष आव्हाडची रिपोर्ट।